माझी आठवण आली. मस्त एकदम. मी पण असेच लावायचो. वर्षाचा पहिला आंबा कट करताना देवगडमध्ये, देवगडच ना पण आहे, थोडे कलरफुल आहेत, थोडे कच्चे आहेत, पण पक्के घेतलेले आहेत. 3 किलोची 1 सुरमई. किलो कसे आहे? 1 मिनिट आले 900 रुपये किलो. 900. बाबू छत्रपती शिवाजी महाराज की गुड बॉय. आज तिसरा दिवस आहे, गाडीमध्ये फिरतोय आणि तो रेडी होऊन चालू. सो आमचे सगळे पॉईंट बघून झाले, मस्त मजा आली. आता फुल भरती आहे. आता ही बघा, दिसत नाही एवढा व्यवस्थित, फुल भरती आहे. आता तिथे राईड पण बंद आहेत. नशीब की आम्ही काल केल्या, नाहीतर आज प्रॉब्लेम झाला असता, राईड करायला मिळाला नसता. सो मजा आली, म्हाताऱ्याची चूल बघितली, सगळं काय बघितलं. आणि आता आणि चाललोय मालवण मध्ये, मालवण मार्केटला, आणि अजून कुठले बीच वगैरे काय काय आहेत ते सगळं एक्सप्लोर करायचं आहे. बघू आता किती काय काय होतं. टाइम नाही, किती वाजले, 1:30, जेवायचं आहे, सगळं काय काय करायचं आहे. सो गाईज मस्त वाटते, गाडीमध्ये बसलोय. आज तिसरा दिवस आहे, गाडीमध्ये फिरतोय. फक्त जायला घ्यायला फक्त इथून रिसॉर्ट पर्यंत जायला. रिसॉर्ट टू पार्किंग मजा येते. मजा येते. मध्ये वाळू वगैरे आहे ना, मग पायाला लागून रूम मध्ये जाते. मस्त चाललंय, मस्त एन्जॉय. स्मेल बघ मच्छीचा. वाव. काय काय अशी भूक लागली आहे ना. आणि आता आम्ही वेटिंगला थांबलो, मालवण मध्ये आलो. चैतन्य खूप फेमस आहे. काय पाहिजे? काय नाही येत नाही. ऑर्डर दिलेली आहे, कारण आम्ही बसलोय. ऑर्डरला टाइम लागतो, गॅसमुळे टाइम लागतोय, त्याच्यामुळे ऑर्डर त्याच्यामुळे आम्ही बसलो. त्याला खाऊ पाहिजे. आपण हो. ते कसं खाणार? इथे नाही बाबू, आतमध्ये गेल्यानंतर आपण खायच्या. सो आमची ऑर्डर एकदाच आलेली आहे सगळी, आणि यांनी सुरुवात केली. भूक मला लागली, पण सुरुवात ह्या कपलने केली. आणि आमच्या काकी पण सकाळपासून भुकेने तहानलेले एकदम. समोर मच्छी असतो, आपल्याला पेशन्स लेवल एकदम कमी असतो. आणि थाली, आणि अजून थाल्या यायच्या आहेत आमच्या. मालवणमध्ये आलो आहे आणि मालवण मार्केटला आलो आहे. पण इथे काय असतं, सकाळी 12ला मार्केट बंद होतं. आणि उद्या सोमवार बोलल्यानंतर उद्या सकाळी बाजार आहे. आणि आता पूर्ण हा बंद झालेला मार्केट, कुठे कुठे दुकानच चालू आहेत. मग आता काय जे भेटेल ते कुठे कुठे काय काय घेऊन जाऊया. पाहिजे तुला? सो आता आम्ही आलेलो आहोत मस्त की राजकोट किल्ल्याच्या इथे, आणि इथून बघूनच एंट्री केल्यावरच समोर दिसलेले आहेत जे की छत्रपती शिवाजी महाराज. आणि कसली स्टॅच्यू वाटते, भारी ना, कसली स्टॅच्यू वाटते. किती मोठी तलवार आहे, बापरे किती मोठा स्टॅच्यू आहे, भारी वाटतं एकदम. आणि स्पेस पण फुल आहे इकडे, पार्किंगला पण मस्त आहे, आणि भारी वाटतं एकदम. इथे एंट्री केल्या काय असं आम्ही म्हणजे खुश झालो पूर्ण. पहिलाच दिसलेले आहेत ते महाराज. आणि इथे हा बीच नाही बोलतो, बीच नाही बोलता येणार हा, पण मस्त वाटते एकदम. फोटो वगैरे काढायला ना भारी आहे संध्याकाळी एकदम. आणि इकडे कपडे असे अलाव नाही आहेत, म्हणजे असं कोणी सांगितलं नाही, फक्त एक सांगितले कपडे तुम्ही लोकांनी म्हणजे दादारांनी ना, आणि ते आपल्याला पण चांगलं नाही वाटत, त्याच्यामुळे मला काही आठवलं नाही पडते. इथे मला आठवलं, मग गेले. महाराज समोर दिसल्या खाली काय आठवण आली, इथे समोर दिसल्या वाटलं की अरे यार आपली ड्रेसिंग नाही बरोबर, त्याच्यामुळे स्टॉल आणायला खाली गेली. पण आणायला मी विसरली, मग बाबूचं हे आणले. बाबू तर तिने दिलं, स्टॉल पण त्यांचा नाही आहे हर्षलचा. आणि आपण कुठे आलो? बाबू छत्रपती शिवाजी महाराज की गुड बॉय. तिथे समोर राहा आणि बोल, समोर राहा. हा चल ये पटकन, चल समोर राहा. हा ये बोल. मी बोलते, बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आणि किती मोठा स्टॅच्यू आहे, किती असेल आय थिंक, काकी बोलते की 60-70 असेल आय थिंक फूट. हा 60-70 फूट असेल, आपल्याला पण नक्की नाही माहिती. वाव, काय नजारा आहे. इकडे बघ, मुरुड जंजिरा सेम ना, सिंधुदुर्ग किल्ला, मुरुड जंजिरा सेम तसाच पाण्यामध्ये. वाव, संध्याकाळी मजाच येईल.
मासोळीला आलो होतो काय मासोळी बाजारला आलो आम्ही मच्छी बघायला. सो पहिल्यांदाच मी लिलाव बघायला आलोय. आपल्याकडे पण आहे पट्टी वगैरे, पण मी कधी गेलो नाही. आणि इकडे सगळी बसलेली आहेत मस्तपैकी. सगळा लिलाव चालू आहे. वाटे किलो काय असेल काय आय थिंक, मला पण नाही माहिती आहे. कुठे मच्छी आहे यार, कोळंबी कोळंबी घ्या, कोळंबी घ्या, हा मावरा घ्या, बोंबील घ्या. अरे बापरे, क्रॅब, माकोली माकोली बाबू ही बा माकोली. कशी आहे? 600 रुपये किलो, 600 रुपये वाटा. थांब श्रियान, किलो हे सगळं किलो 600. एक किलो 600. आणि इकडे फुल मार्केट भरलेलं आहे. काय श्रियान, काय बाबू? हा बोल. अरे चांगली आहे, चांगलीच आहे ही, काय ना भारी आहे एकदम. हो लो 3 किलोची 1 सुरमई. किलो कसे आहे? 1 मिनिट आले. 900 रुपये किलो. 900 रुपये किलो आणि 3 किलोची 1 सुरमई. वाव, किती परवडते इकडे. आम्ही आलेलो होतो आंबे बघायला. लहानपणापासून मी आंबे बघत आलोय. माझ्या घरचीच वाडी आहे बोलल्यानंतर मला काय एवढं वाटत नाही, एवढा इंटरेस्ट नाही आहे. हापूसचाच आहे. आम्हाला इंटरेस्टेड आहे. हा हा एवढा इंटरेस्टेड पर्सन नाहीये, कारण ह्याच्याकडे ना आंब्याची खाण आहे. पण आमचे कुठले आहेत निकेश? हापूस आहे तो, संपला विषय. हो हापूस आहे. हा सगळा इकडे ट्रे भरलेले आहेत. पिकलाय बघ त्याच्यामध्ये. जस्ट तोडून तो ह्याच्या लालवाले काही लाल आहे ना तो लाल. हा लाल, लोक बोलतात लाल लाल आंबा आहे, गोड असतो. असं काही नाही, उन्हामुळे तो कलरफुल होतो. आणि हा आंबा आहे आणि कच्चा कच्चा. काढल्यावर नाही असेच असतात डेकेवाले है ना. हा डेखा म्हणजे तो डेक्यानी काढायला लागतो, नाहीतर मग त्याचा लस उडते आणि मग त्याला मार्केटमध्ये भाव कमी येतो त्याच्यामुळे. आणि इकडे फॅक्टरीच आहे, सगळे इकडे खोके भरतात. तशी मी भरायचो, दाखवेन कधीतरी वेळ आल्यावर माझ्यावर. आणि इकडे वाव, माझी आठवण आली, तिकडे भर लावलेले आहेत सगळे आंबे. हे बघ, बघिये, हे बघ किती लावले. आपल्यासारखं सेम असेच लावतात सगळीकडे. येऊ का आतमध्ये? वाव, माझी आठवण आली. मस्त एकदम. मी पण असेच लावायचो, एकावर एक थर. आणि हा ट्रे भरलेला, असा ट्रे मध्ये भरून आणणार. इकडे जरा जास्त आहेत, माझ्याकडे कमी आहेत. वर्षाचा पहिला आंबा कट करताना देवगडमध्ये, देवगडच ना आपण आहे, देवगड कोकणामध्ये आलोय. वर्षाचा आपण इथे आहोत ना. कुठे? कुठे आहोत आपण? मालवणमध्ये आहोत. मध्ये आहोत आणि पहिलाच वर्षाचा आंबा टेस्ट करतोय. हा, आणि अलिबागला जाऊ तेव्हा आम्ही घरचा आंबा कट करू. पण कसा लागतोय? कुणाला कसा लागला? आंबाच आहे रे भाई. आंबा आहे ना, हापूस आहे. हा मी करतो. सो फायनली मी निवडलेल्या आंब्याची पेटी भरलेली आहे. कारण यांना ना मी निवडलेलेच आंबे पाहिजे, कारण एवढा इकडे माल आहे ना. तर तू पटापट पटापट काढ. सो मी आंबे काढले, भरले मस्तपैकी. थोडे कलरफुल आहेत, थोडे कच्चे आहेत, पण पक्के घेतलेले आहेत. सो आता घेऊन आम्ही आमच्या गावाला निघतोय, अलिबागला. झोपलाय ना बाबू. फायनली कुठे आपण गेलेलो आता? आता आम्ही मालवणमध्ये गेलेलो आपण. इथे आपल्याकडे पट्टी असते ना अलिबागला. अरे हा, येत्या वेळेस आम्ही मच्छी हे गेलेलो करायची. मच्छी घ्यायला. आणि मच्छी घ्यायला तिथून म्हणजे लिलाव होतो ना, लिलाव बघायला गेलेलो आम्ही. तसा इकडे आणि पण लिलाव मला होता, आठवणच बघून नाही आलो नंतर मस्त. पुढचे व्लॉग शूट करायचे. आणि तिथून मच्छी काही आम्ही तर नाही घेतली. आणि हा, हर्षालीला आणि हर्षालीच्या मम्मीला खायची होती. कसली मच्छी ती? तारली मच्छी म्हणून काहीतरी होती. तर त्या मार्केटमध्ये शोधत बसलेल्या. आणि मग त्यांना ती मच्छी मिळाली आणि मग त्यांनी ती मच्छी आणली. आणि पाला काहीतरी मच्छी होती, ती त्यांनी आणली. आणि मग इथे आमच्या रिसॉर्टवाल्याकडे दिली. त्यांनी मग फ्राय करून त्यांना दिली. ते मी नाही खाल्ली, निकेशने खाल्ली. थोडी काटेरी मच्छी असते आणि काटेरी मच्छी मला आवडत नाही म्हणून मी नाही खाल्ली. सो येऊन मस्त आम्ही पूलमध्ये नाही, पूलमध्ये आम्ही इतकी मज्जा केली. आणि प्रॉब्लेम एकच झाला की अंधार पडलेला होता
आणि तिथे लाईट काही जास्त नव्हती, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ एकही काय फोटो काहीच नाही काढले, पण आम्ही मस्त मनसोक्त मजा केली. व्हिडिओ नव्हता म्हणून आहे ना, व्हिडिओ नव्हते हा, कारण की प्रत्येक ठिकाणी मग व्हिडिओ आणि तसे तर आम्ही जास्त व्हिडिओ नाहीच केलात, कारण की व्हिडिओच्या मागे लागलो ना का मग जी आपली मज्जा होती ती मजा करता येत नाहीये. सो म्हणून आम्ही जास्त काही व्हिडिओ केलात नाही. आणि मस्त रिलॅक्स खूप वेळ 2-2.5 तास आम्ही बसलेलो मस्त सगळी गप्पा मारत. पूलमधनं आलो, फ्रेशनअप वगैरे झालो आणि मग जाऊन आम्ही जेवायला बसलेलो. आणि मग तिथून बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो. ते आत्ता आम्ही आलो कारण श्रियान लवकर झोपलाय, भरपूर त्याने किरकिर केली आणि त्याने स्विमिंग पूलमध्ये पिलेलं आहे पाणी, त्याच्यामुळे तो चालूच होतं. मला भीती वाटते दिसते सर्दी बिर्दी नको हा, व्हायला. झोपला बिचारा. आणि मी टेन्शनमध्ये तिला ताप येईल की काय, सर्दी होईल की काय असं चाललेलं होतं. आणि मस्त आता झालं, आमची सुट्टी संपली. 4 दिवस कधी संपले झाले कळले पण नाहीत ना रे. पटकन गेली. आणि झालं, आमचे साहेब लागलेले आहेत पॅकिंगला. कुठेही आम्ही जाऊ, कधी कुठेही जाऊ देत आम्ही, नेहमी मी काढून त्याला देणार कपडे आणि मी पॅकिंग करतो. आणि हा पॅकिंग, कारण की त्याला मी जी पॅकिंग केलेली बॅग असते ती त्याला आवडत नाही. नाही. कारण तो मला काय जागा wastage जाते म्हणतो, bag हा मध्ये. तू मी कुठे पण काय पण हे करते. कॉर्नर मी भरून काढतो मस्त पैकी. आणि मस्त मज्जा वाटली. 4 दिवस कधी संपले कळलं पण नाही. सो उद्या आम्ही इथनं आता चेकआउट करणार आहोत. आणि मग आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि आपले व्लॉग्स जर आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि Share नवीन करा. कोणी असाल तर सबस्क्राईब करा. चला So- तर मग भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. आणि आमचा आज बाय करणारा माणूस बिचारा, माणूस नाही, झोपलेला. पोरगा आमचा झोपलेला आहे. आणि रोज सबस्क्राईब करा, लाईक करा. बोलणार असंच मध्ये नाही. ओके आली की बोलत असतो तो. चला good night. बाय.